ऐश्वर्या मॅडमने जर हे औषध खरोखरच बाळ व्हावं म्हणून अमृता वहिनींना इतकी वर्ष दिलं असेल तर मग त्यांना बाळ का झालं नव्हतं? आणि जर हे औषध इतकं गुणकारी होतं तर त्यांनी स्वतः का घेतलं नाही? त्यांनाही मूल नाहीये, मग का फक्त हे औषध फक्त त्या अमृता वहिनींनाच द्यायच्या? मला काहीतरी विचित्र वाटतंय यात. नेमका काय प्रकार असेल हा? राजकुमार सरांना संशय आला म्हणून त्यांनी हे औषध अमृता वहिनींना घेऊ नाही दिलं, आणि हे औषध बंद केलं तेव्हाच अमृता वहिनींना दिवस गेले. काहीतरी काळं बेरं नक्कीच आहे. नाही नाही, याचा छडा लावलाच पाहिजे. सत्य काय आहे हे समजल्याशिवाय मी स्वस्थ नाही बसणार. देवाभाऊंची मदत घ्यायला हवी. बोल सिस्टर, आज कैसे याद किया आपने को? देवाभाऊ, माझं तुमच्याकडे एक काम आहे. अरे सिस्टर, एनी टाइम फॉर यू. काम बोल फक्त. यावेळी खूप मोठं आणि महत्त्वाचं काम आहे, आणि तितकंच गुपित सुद्धा आहे. पण त्याआधी तुम्ही मला शब्द द्या की तुम्ही याबद्दल कोणाला काहीच सांगणार नाही आहात, घरच्यांना सुद्धा नाही. अरे बस क्या सिस्टर, काय वेडी आहेस का? या देवाचा शब्द म्हणजे फुल अँड फायनल. नाही सांगत कोणाला. तू फक्त काम बोल ग. तुमच्या ओळखीत कोणी लॅबवाला आहे का, जो खात्रीशीर असेल आणि जो कोणाला काही सांगणार नाही? लॅब? कसली लॅब? अहो, एक औषध आहे, ते नेमकं कशासाठी वापरलं जात आहे जाणून घ्यायचं होतं मला. अरे इतना ही ना, त्या बॉटलवर नाव लिहिलेलं असेलच ना. नहीं तो एक काम कर, इंटरनेट पे फोटो डाल के सर्च करना, सारी इन्फॉर्मेशन 1 सेकंड में आ जाए. तू मला फोटो पाठव, मी सांगतो तुला. नाही ना, यावर काहीच लिहिलेलं नाहीये. कोणीतरी बहुतेक हाताने बनवलेलं आहे, म्हणूनच यावर एकही लेबल नाहीये. देवाभाऊ, मला ना नक्कीच हे साधं सुद्धा औषध नाही वाटत आहे. मला खूप संशय आलाय. ओह आई सी, मतलब मॅटर सिरियस है. ठीक है, कोई बात नहीं, मी सांगून ठेवतो एकाला. पण सिस्टर, हे औषध तू मला कसं देणार? आजच भेटा मला. ओके सिस्टर, मिलते आज ही. तू बोलली होतीस ना ते काहीतरी लॅबचं, हे लॅबमध्येच काम करतात. काय करायचं काय? एक मिनिट. या औषधाचा वापर कशासाठी होतो हे जाणून घ्यायचं होतं. ठीक आहे मॅडम, चालेल. आमचे साहेब एक्सपर्ट आहे, ते स्वतःच परीक्षण करतील. दादा, आपली सिस्टर आहे, त्यामुळे काही झालं तरी काम आजच्या आज झालं पाहिजे. हा हो, म्हणजे तुमचंच काम आहे म्हणा की. मी आता लगेच जातो, आता त्यांनाही सॅम्पल देतो आणि ते उद्यापर्यंत रिपोर्ट देतील. गुड. आणि हो, गरज पडली तर साहेब स्वतःहून येणार. दादा, आणि या तपासणीचे पैसे किती होतील हे सुद्धा सांगा. होत आहे, काय चेष्टा करताय का? मी देवाच्या कामाचे पैसे घेत नाही. चला, मी येतो. आणि हो, काम झालं की कळवतो. थँक्यू. देवाभाऊ, ऐश्वर्या मॅडम बद्दल काही समजलं का? कुठे आहेत ते सध्या? अगं, त्या सापडल्या होत्या, पण पुन्हा आम्हाला चकवा देऊन अचानक गायब झाल्या. पण त्यांनी पाठवलेले गुंड ते तुमच्या ताब्यात आहेत ना, मग त्यांनी कबुली जबाब दिलाच असेल की. हा, पर कुछ फायदा नाही रे. ही ऐश्वर्या मेहेंद्रे जोपर्यंत सापडत नाही ना, तोवर आपण काहीच सिद्ध करू शकत नाही. मला नाही वाटत त्या स्वतःहून घरी येतील. डोंट वरी सिस्टर, हा देवा ऐश्वर्याला पाताळातून सुद्धा शोधून काढेल. तुमचं काय चाललंय काय अलीकडे? फरमाईशी सोडताय. कधी गवारीची भाजी काय, कधी दोडक्याची भाजी काय, काय घोसाळी, काय चाललंय तुमचं? अगं, आता एवढ्या वर्षात काही एन्जॉय करायला वेळच मिळाला नाही ना कामाच्या व्यापामध्ये. त्यामुळे स्वतःची खाण्यापिण्याची हौस भागवून घेतोय. अरे बापरे, काही म्हणजे पर्सनल वेळ वगैरे आहे का? मी जाऊ का? अजिबात नाही, ये बस इकडे. गप्पा रंगलेल्या दिसतात. नाही तसं नाही, तुझ्या बाबांचं काय चाललंय अलीकडे मला कळत नाहीये. कारण आपल्या घरामध्ये गरोदर कोण आहे? अमृता. पण डोहाळे कोणाला लागलेत? तुझ्या बाबांना. म्हणजे म्हणजे काय नाही रे, माझी बिचारी अमृता काही मागत नाही माझ्याकडून. हा, पण तुझे बाबा रोज काहीतरी फरमाईश असते त्यांची. आई, कशाला खाणं काढतेस त्यांचं? राहू दे ना. आता आयुष्यभर त्यांनी आमचे हट्ट पुरवले. आता जर त्यांची खायची इच्छा असेल, खाऊ दे त्यांना. आणि 4 सुना आहेत ना मला, मग मी माझी हौस भागवून घेणारच. 4 नाही बाबा, 2च. ऐश्वर्याचं काही कळलं का रे? नाही, काही कळलं नाही.
पण जिचा पत्ता आपल्याला माहिती आहे, तारा, तिच्यासाठी तर आपण आपले दरवाजे बंदच केलेत. हां. सोहमची अवस्था फार वाईट आहे. लहान आहे ना तसा, त्याला काही कळत नाही. खूप मिस करतोय ताराला. मी तर त्याला म्हटलं, जर तू एवढं मिस करत असशील तर जा ना, तारासोबत राहा तिच्या घरी. काही चुकलं का माझं? नाही नाही, चुकीचं कुठे काय. आपल्यासाठी मुलांचं सुख महत्वाचं शेवटी. असं कसं चुकीचं नाही? म्हणजे तुम्ही खरंच पाठवणार त्याला दाराच्या घरी? त्याला काय घरजावी करून घ्यायचं की काय त्यांनी? अगं तुम्ही काय मदत करत नाहीये ते असं करून? तुम्ही त्याला आणखीन कमकुवत करताय. अरे नाही नाही आई, अगं घर जावई वगैरे असं म्हणायचं नव्हतं. पण शेवटी त्याला पण ओढ आहेच ना ताराची. प्रेम करतो तिच्यावर. आणि कलाकाराचं मन म्हणजे मी ऐकून आहे की जेव्हा कलाकारांच्या आयुष्यात असं काही घडतं ना, तेव्हा ते व्यसनाच्या आहारी जातात. व्यसन? अरे बापरे, व्यसन बिसन म्हणजे? नाही, असं काही नाही होणार. व्यसनाच्या वगैरे आहारी नाही जाणार माझा मुलगा. तो माझा मुलगा आहे ना, मला माहिती आहे. हा नाही नाही, आपला सोम नाही करणार आई. पण कलाकाराचं काही सांगता येत नाही. हा, मी हे सांगायला आलो होतो की सावलीचं पहिलं रेकॉर्डिंग आहे, तर तुम्ही दोघंही मला तिथे हवे आहात. नक्की. मुद्द्याचं बोललो. काय हो? हां? नाही म्हणजे ताराला खूप मिस करतोय सोहम. नाही, मान्य आहे, पण तुम्हाला खरंच असं वाटतंय?